आज मोबाईल पाहता पाहता माझ्यासमोर एक रील आली, जी काही गल्ल्याविषयीची होती. तर एका बाईने गल्ला कापला होता आणि त्यात तिचे भरपूर सारे पैसे जमा झालते. तर माझा पण मोह काही आवरला नाही. मी पण माझा जो काही गल्ला आहे, जो की 1-1.5 महिन्यात झाला मी घेतला आहे, तो पण मी कापून टाकला. पण त्यातला ₹1 देखील खर्च केला नाही बरं का. परत दुसरा गल्ला घेऊन त्यात टाकणार. पण मला हे आहो पण लय ओरडले, "काय गरज आहे का?" मी म्हणलं, "अहो ते तसा व्हिडिओ आला म्हणून मला कापू वाटलं म्हणून मी कापलं." तर आज महाशिवरात्री होती. तर इथे मी सगळं पूजापाठ वगैरे सगळं करून घेतलं आहे आणि जे काही महादेवांना जी काही फुलं प्रिय आहेत, ती मी सगळी फुलं आणली आहे. आणि लगेच मंदिरात देखील जाऊन आले, कारण की आज आमच्याकडं पाणी येणार होतं. आमच्या इथे 7 दिवसाला पाणी होतं. तर मंदिरात जाऊन आले, थोडंसं खिचडी वगैरे केलं, सगळ्यांना फराळ वगैरे केला आणि 3-3:30 वाजता पाणी आलं. तर मस्तपैकी पाणी वगैरे सगळं भरून घेतलं, भांडे वगैरे क्लीन करून. तर पाणी भरून आम्हाला जायचं होतं एका ठिकाणी. तर इथं पाहू शकता तुम्ही, किचन वगैरे सगळं क्लीन केलं आहे आणि ह्या अशा काही बाटल्या भरून ठेवते, जेणेकरून मुलं घेऊन पितात. त्यांना द्यावं लागत नाही. आणि म्हणजे नाही का, मुलं खूप हुशार आहेत माझी, कुठल्याच कामाला म्हणजे असं हे करत नाही बरं का, मला आवाज देत नाही, त्यांची तेच करतात. तर इथे मी आता मस्त अशी रेडी झाले पांढरी साडी घालून. तर आम्ही कुठे तर आमचा दौरा कुठं निघाला आहे हे मी तुम्हाला सांगेनच. पण त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावं लागेल आणि माझे व्हिडिओ कंटिन्यू पाहावे लागतील. तर इथे मुलांना मी आवाज देत होते, ते वरती गेले होते त्यांच्या काकूकडं. तर त्यांनाच बोलवत होते, चला जायचं आहे म्हणून. सगळं आवरलेलं होतं आमचं, असं काहीसं मुलांना पण रेडी केलं सिम्पलच. आणि आलोकडं पांढरा टी शर्ट होता, त्याला टी शर्ट घातला आणि तो खूप लाजतो बरं का व्हिडिओ देण्यासाठी. चला तर भेटूया नेक्स्ट